राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नरहरी झिरवाळ हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असं लक्षात येताच 6-7 महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACBचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वी काढून मीडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल. हे झारीतील शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय. नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंत्र्यांचे नेत्यांचे एखाद्या मुलीसोबत बाईसोबत अत्याचाराचे प्रकरण समोर येते. आता मंत्र्यांचे एका तृतीयपंथीयांसोबतचे संबंध समोर आले. काही नैतिकता, चाल, चरित्र काय? बघा, एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती तुम्हीही प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नाही, मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. माझ्याकडे माहिती नाही. एखाद्याच्या बेडरूम मध्ये जाऊन कोणी सिद्ध व्हायचं आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझम मध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही. पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाची राजवट झालेला. कोणावर आणि किती वेळा बोलणार? राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांचा विषय असे काही विषय आले त्या पक्षाचे नेते, त्याने याच्यावरती आधी बोलावं. ज्यांच्याविषयी आपण बोलताय त्या व्यक्तीने बोलावं, मग त्याच्यावरती आम्ही बोलू. आता बोलणं योग्य आहे.